नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराचं वितरण हे रविवारी पुण्यात संपन्न झालं. ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार समारंभाचं वितरण रविवारी संपन्न झालं असून झी 24 तासचे वरिष्ठ पत्रकार अरुण म्हेत्रे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. यासह शैलेश काळे यांना देखील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर समर खडस यांना मुख्य पुरस्कार तर DK वळसे पाटील यांना ग्रामीणसाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मला पर्यावरणात उत्कृष्ट काम केलं म्हणून राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. असे 8 प्रकारचे पुरस्कार मिळाले. पण ज्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला, किंबहुना राजकीय बातम्या कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे, आजच्या ज्या ब्रेकिंग न्यूज आहेत त्या काळातही ब्रेकिंग न्यूज होत्या, पण त्या प्रिंट मीडियाच्या होत्या आणि मला फार चांगला सहवास लाभला. आणि पत्रकारितेतले दिग्गज स्वर्गीय वरुणराज भिडे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद देणारा पुरस्कार आहे. सार्वजनिक जीवनातही पूर्वी काम केले. आता बरेच जण आज पत्रकारितेतून राजकारणात जातात. मी तिकडून इकडे आलो. पूर्वी दगड भिरकवला, सामाजिक कार्यकर्ताच होतो. दगड भिरकवला 92-93ची ती वेळ तुम्हालाही माहिती आहे. ते दगड भिरकवण्याचं कामही केलं. पण जेव्हा पत्रकारितेत आलो आणि क्राईम रिपोर्टिंग करायला लागलो, ऍक्सिडेंट झाला तरी बस फोडायचे लोक, जाळायचे. आणि त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे हाल व्हायचे, महिला लटकून जायच्या, बसेस कमी व्हायच्या. म्हणजे ती खऱ्या अर्थाने जाणीव मला पत्रकारितेत आल्यानंतर पण झाली की अगोदर आपण कसं वागत असतोय, तो अनुभवाचं एक बोलायचं. आणि अण्णांनी हे पोडियम मागे त्यांच्या कानात सांगितले की थोडक्यात मला म्हणजे तर मी निश्चितपणे त्याचं मान ठेवणार आहे. आणि पुरस्कार दिला तर त्याचे नाव मला म्हणजे विशेष करून की आश्वासक. त्यात आणखी मला सांगावंसं असं वाटतं की नवीन पिढीला तुम्ही आश्वासक समजता हेच खूप अप्रूप वाटतं, आनंद वाटतं. नाही तर मीच आश्वासक कौतुक वाटतं. 2 म्हणजे मला आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांचा मी उल्लेख करणार नाही, पण 2-3 वर्षामध्ये जे घडलेलं आहे. 1-2 वर्षांपूर्वी एक दैनिक लोकमतचा पुरस्कार मिळाला होता. साधारणपणे संजय आवटी वगैरे मंडळी तर त्यांनी हा पुरस्कार, त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी दिलं होतं. मला पुरस्कार मिळाला. वर्षभरापूर्वी मला विश्वसंवाद केंद्राचा पुरस्कार मिळाला. साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डेक्कन म्युच्युअल सोसायटी वगैरे याच्याशी संबंधित सगळी ती मंडळी होती. आणि आज मला हा पुरस्कार मिळतोय. ही सगळी सर्व्हिस ज्याला म्हणतो अशा पद्धतीची मंडळी. या तिन्ही पुरस्कारांचं साधारणपणे पार्श्वभूमी बघताना मला एवढंच वाटतं की आपण राईट ट्रॅकवर आहोत. माझी इथपर्यंत या पुरस्कार मिळण्यापर्यंत माझं कन्सिडरेशन व्हावं आणि याच्यात अंकुशजींनी सांगितलं की जी समिती आहे ती जराही हस्तक्षेप करत नाही, अर्जही मागवले जात नाही. मी आजपर्यंत कुठल्याच पुरस्कारासाठी अर्ज केलेला नव्हता. त्यामुळे या वाटचालीत मला इथपर्यंत ज्या लोकांच्या साथीने येता आलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्यात अनेक लोक आहेत, परंतु काही लोकांची आवर्जून मला नावं घ्यावीशी वाटतात. एकतर मला मुख्यधारेच्या पत्रकारितेत ज्यांनी यायची संधी दिली ते प्रकाश बाळ, त्याच्यानंतर प्रताप आसबे, माझे पूर्वीचे संपादक कुमार केतकर आणि माझ्याबरोबर काम केलेले माझे अनेक मित्र, माझे ज्येष्ठ सहकारी दिवंगत मित्र जयंत पवार, आमचे श्रीकांत बोजेवार, आमचे सध्याचे संपादक पराग करंदीकर, ही नावं मी आवर्जून घेऊ इच्छितो. त्यांच्यामुळे या वाटचालीत मला खूप त्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. पण असं असलं तरी याच्यापेक्षा जास्त आभार मी माझ्या अशा सहकाऱ्यांचे, माझ्या अशा ज्येष्ठ लोकांचे मानू इच्छितो ज्यांनी वेळोवेळी अनेक संध्या पत्रकारितेतल्या नाकारल्या. पत्रकारिता ही दादा राजकारणापेक्षा पण व्हायब्रंट असते. त्याच्यात जितके मित्र बनतात त्याच्यापेक्षा जास्त शत्रू बनत जातात. त्या सगळ्यांची नावं मी घेणार नाही,
परंतु त्यांच्यामुळे मला अनेक वेगळ्या वेगळ्या आवडी लागल्या, ज्याच्यात मला लिखाणाची आवड माझी जास्त जोपासता आली, म्हणजे कथा लेखनाची. त्यात मी कथा लिहिल्या, माझं पुस्तक आलं, मी नाटकही लिहिलं आणि मला वाचनाची आवड त्यातनं खूप जोपासता आली. कारण अनेकदा जे करावं असं वाटतं ते करायला मिळालं नाही की माणूस वेगवेगळ्या गोष्टी करतो. त्याच्यात मला जेव्हा माझ्या विषयात लिहिता आलं नाही तेव्हा मी अनेकदा इंग्रजी पुस्तकं वाचून त्याच्यावर परीक्षणही केली. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.